राज्यात नुकत्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्यात आले। आता त्यांनाही स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य ठरवत त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। त्यानुसार एखाद्या विषयावर मतदान झाल्यास अध्यक्षाला सदस्य म्हणून मत देता येईल आणि मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्ष म्हणून निर्णायक मत देता येईल। दुसरीकडे ग्रामीण प्रशासन आणि नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा संवाद राहावा यासाठी सरपंच संवाद हा कार्यक्रम सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य, ग्रामसेवक आणि नगरविकास विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना आता त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय आज घेण्यात आला। त्यानुसार नगराध्यक्ष असलेली व्यक्ती सदस्य या नात्यानं एखाद्या विषयावर मतदान करू शकते आणि मतांची बरोबरी झाल्यास अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकारही देण्यात आलाय। दुसरीकडे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सरपंच संवाद कार्यक्रम राबवण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तसंच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या आणि सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला।